सर्वांना नमस्ते. कसे आहात सर्व? आशा करते की सर्व काही ठीक असेल. या ठिकाणी मी आज साधा सिंपल असा सरबत बनवला आहे खडीसाखर आणि सब्जापासून. खडीसाखर ही मूळतः थंड असते, म्हणजे तिचा गुणधर्मच थंडावा असा असतो आणि सब्जा जर घातला तर अजून थंडपणा जो आहे ना तो वाढला जातो. म्हणून तिचा अगदी साधा सिंपल असा सरबत बनवला आहे. खडीसाखर घेतली आहे आणि सब्जा घेतला आहे आणि लिंबू. या व्यतिरिक्त यामध्ये बाकी काही वापरलेलं नाही. तर या ठिकाणी एक चमचा जो सब्जा आहे तो थोड्याशा पाण्यामध्ये आपल्याला खलवून घ्यायचा आहे. म्हणजे त्या बिया ज्या आहेत ना त्या छान अशा भिजल्या पाहिजेत. म्हणून या ठिकाणी एक चमचा सब्जा घेतला आहे आणि तो त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून तो आपल्याला छानपैकी भिजवून घ्यायचा आहे. सब्जामध्ये पाणी ॲड केलं की मग थोडंसं याला हलवून घ्यायचं आहे. म्हणजे प्रत्येक बी जी आहे ना ती पाण्यामध्ये छान अशी भिजली जाईल. वाटल्यास तुम्ही पहिल्यांदा सब्जामध्ये जे पाणी घालत आहात ना ते तुम्ही काढूनही टाकू शकता आणि दुसरं पाणी स्वच्छ पाणी घालू शकता. म्हणजे जर सब्जामध्ये काही घाण वगैरे असेल तर ती निघून जाते. आणि 1 मिनिट याला छान हलवून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या बिया आहेत ना त्या पटकन आणि छान अशा मस्त भिजल्या जातात. सब्जांच्या या बिया ऊन जे आहे ना उन्हाचा जो कडकपणा आहे तो कमी करण्यासाठी किंवा उन्हाचा दाह कमी करण्यासाठी योग्य असतात. अजून वाटल्यास कमी जर पाणी वाटलं तर अजून थोडंसं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. या ठिकाणी मी आता 2 ग्लास एवढा सरबत बनवणार आहे. तर 2 ग्लास सरबतसाठी साधारणतः अर्धा ग्लास खडीसाखर एवढं आपल्याला प्रमाण ठेवायचं आहे. खडीसाखर एकदा छान हलकीशी धुवून घ्यायची आहे आणि मग त्या सरबतसाठी पाणी मिक्स करायचं आहे. तर आता दोन्ही पदार्थ जे आहेत ना ते थोड्या वेळ आपल्याला असे साईडला ठेवून द्यायचे आहेत. म्हणजे खडीसाखरही छानपैकी पाण्यामध्ये विरघळेल. तुम्ही खडीसाखर मिक्सरमध्ये बारीकही करू शकता. पण विरघळून घेतलेली जी खडीसाखर आहे ना तिचा जो स्वाद आहे तो काहीतरी वेगळाच येतो सरबत पिल्यानंतर. मिक्सरमध्ये घातल्यानंतर पटकन साखर बारीक तर होते, पण थोडासा स्वाद जो असतो ना त्यामध्ये फरक पडतो. तर आता अजून एक तुम्हाला मी एक्स्ट्रा काहीतरी दाखवत आहे. काहीतरी नाही तर समजा आपली जेव्हा मुले शाळेला वगैरे जातात किंवा घराच्या बाहेर जातात आणि जर त्यांना दुपारी कधी जर सरबत किंवा थंड काही प्यायचं असेल आणि बाहेरचं नको असेल, आपण जे घरात जसं बनवतो तसं जर पाहिजे असेल तर एक छोटी डब्बी घ्यायची. त्या डब्बीमध्ये 1 चमचा सब्जाची बिया आणि थोडीशी खडीसाखर आणि 1 लिंबू असं त्यांना एका छोट्या डब्बीमध्ये पॅक करून द्यायचं. लिंबू पॅक करून देताना एकच काळजी घ्यायची, लिंबू कट करून द्यायचं. कारण त्यांच्याकडे चाकू वगैरे नसणार आहे. पाण्याची बॉटल तर प्रत्येक स्टुडंट्सच्या किंवा कोणाच्याही सोबत पाण्याची बॉटल असतेच. थंड पाणी आपल्याला आपण त्यांना मुलांना घरून जातानाच देत असतो. तर अशी ही छानपैकी डब्बी तयार करायची ज्यामध्ये सब्जा आहे, खडीसाखर आहे आणि लिंबू आहे. याला मस्त झाकण लावायचं आणि टिफिनच्या सोबत टिफिनमध्ये टाकून द्यायचं. म्हणजे मुलांना जेव्हा वाटतं तेव्हा ते सरबतचा एन्जॉय घेऊ शकतात. 5 मिनिटं तरी यामध्ये पाणी टाकून ठेवलं तरी सब्जाच्या बिया भिजतात आणि खडीसाखर विरघळली जाते. तर असं आपण मुलांचं ते ड्रिंक आहे ना ते तयार करू शकतो किंवा त्यांना तिथे ज्या ठिकाणी ते जातील. सध्या तर परीक्षेचा काळ आहे आणि बाहेर सब्जा वगैरे हेल्दी असं काही भेटत नाही किंवा ते शुद्ध भेटत नाही. तर ही ट्रिक आपण नक्की वापरू शकतो. तर जवळजवळ 5 मिनिटं झालेले आहेत. सब्जाच्या बिया वगैरे सब्जाच्या बिया तर खूप छान मस्त अशा फुललेल्या आहेत आणि त्यानंतर आता जी खडीसाखर आहे ना ती थोडीशी यामध्ये शिल्लक राहिलेली आहे. एकदा हलवून घ्यायचं. हलवली की मग खडीसाखर जी आहे ती पटकन मेल्ट होते किंवा विरघळते. चला तर मग आता पुढची प्रोसेस करूयात. साखरेच्या सरबतपेक्षा ना खडीसाखरचा सरबत जो आहे ना तो खरंच खूप भारी आणि खूप मस्त असा होतो. आता यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे. आमच्याकडे सध्या रसरशीत अशी लिंब भेटतच नाहीत. बाजारात जरी गेलं ना तरी अशीच लिंब भेटतात. म्हणून जे लिंबू आहे ते मस्त या पाण्यामध्ये हलकंसं परत बुडवायचं आहे आणि परत ते थोडंसं कुस्करून घ्यायचं आहे किंवा पिळून घ्यायचं आहे. छानपैकी 2 लिंबू मी या ठिकाणी पिळून घेतले आहेत. 2 व्यक्तीसाठी सरबत बनवत आहोत. लिंबामध्ये जास्त रस नाही म्हणून मी 2 लिंबू पिळून घेतले आहेत. जर लिंबू रसरशीत असेल तर आपल्याला एकच लिंबू पिळून घ्यायचं आहे. खडीसाखरेच्याच पाण्यामध्ये आपण लिंबू पिळून घेतलं होतं चाळणीने. आता हे पाणी जे आहे ना ते गाळून घ्यायचं आहे आणि दोन्ही ग्लासमध्ये अर्ध-अर्ध पाणी असं करून घ्यायचं आहे. आता ग्लासमध्ये साखर आणि लिंबूचं पाणी तर मिक्स झालं आहे. आता आपल्याला नॉर्मल जे पाणी आहे ते पाणी ग्लासमध्ये टाकायचं आहे. तर फ्रीजमध्ये बॉटल भरून ठेवली होती. ते पाणी वापरायचं आहे किंवा माठातलं पाणी वापरलं तर अतिशय उत्तम. आता 1 चमचा जो सब्जा आहे ना तो प्रत्येक ग्लासमध्ये घालायचा आहे. सब्जा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मला सब्जा सरबतमध्ये खूप जास्त आवडतं. तर या ठिकाणी मी 1 ते 1.5 चमचा एवढा सब्जा घालणार आहे. 1 चमचा सब्जा जर आपण भिजू घातला तर तो फुलून आहे ना 4 चमचे तरी होतो. त्यामुळे एका व्यक्तीसाठी 1 चमचा सब्जा असं धरून चला. म्हणजे 1 चमचा सब्जा 4 व्यक्तीसाठी पुरेसा राहतो. तर यातला अर्धा सब्जा आता उरणार आहे. तर तुम्ही दुसऱ्या वेळेला वापरेल. हे सांगण्याचं कारण असं होतं की आपल्याला सब्जाचं प्रमाण आहे ना एक्झॅक्टली लक्षात येत नाही की आपल्याला सब्जा किती भिजवायला हवा आहे. तर 1 चमचा सब्जा जर आपण अर्धी वाटी पाण्यामध्ये भिजवला तर तो 4 चमचे होतो.
एक ग्लास सरबतसाठी 1 चमचा सब्जा पुरेसा असतो. या प्रमाणात तुम्ही ठरवायचं की तुम्हाला किती ग्लास सरबत बनवायचा आहे आणि त्यानुसार तुम्ही सब्जा जो आहे तो भिजवायचा आहे. तर यामध्ये सब्जाच्या बिया वगैरे आता छानपैकी मिक्स झालेल्या आहेत. आपलं आता सरबत तयार आहे. पण आणखीन याला थोडंसं आणखीन थोडंसं हेल्दी किंवा आणखीन थोडंसं थंड बनवण्यासाठी 1 क्यूब आपल्याला यामध्ये बर्फाचा घालायचा आहे आणि आपला सरबत जो आहे तो पिण्यासाठी रेडी आहे. हा सरबत बनवायला खूप जास्त असा वेळ लागत नाही. अगदी 5 मिनिटामध्ये बनवून तयार होतो. खडीसाखर विरघळायलाही मोजून 5च मिनिटाचा वेळ लागतो. त्यापेक्षा जास्त वेळ खडीसाखर विरघळायला अजिबात लागत नाही आणि नॉर्मल साखर तर आपण कशामध्येही खातो. पण खडीसाखर जर आपल्या पोटामध्ये गेली आणि ती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर खरंच खूप भारी आणि मस्त असं वाटतं आणि थोडंसं पोटाला किंवा शरीराला थंडपणा जाणवतो आणि नॅचरली आपलं पोट थंड ठेवणे किंवा आपली बॉडी थंड ठेवणे हे आपलं पहिलं काम आहे. कारण उष्णता सध्या खूप जास्त आहे. उष्णता एवढी भयानक आहे की उष्णतेचे परिणाम किंवा दुष्परिणाम आपण पाहतोच आहोत का एवढी उष्णता वाढलेली आहे, हीट वाढलेली आहे आणि शरीराला आपल्या नॅचरल पद्धतीने थंडावा देणं हे खरंच खूप गरजेचं आहे. तर नक्की याप्रमाणे हे सरबत ट्राय करा. अगदी 5च मिनिटे लागतात. घरातील साहित्य वापरूनच हा सरबत तयार होतो. खूप जास्त तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.